ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्हाभरात पोलिसांचे एकाच वेळेला कोम्बिंग ऑपरेशन. जिल्ह्यात 8 ते 9 कालावधीत 13ही पोलीस ठाणे हद्दीत एकाच वेळेस विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये आरोपींची धरपकड करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंद्याविरुद्ध कारवाई, फरार व पाहिजे तसेच न्यायालयांचे वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनात 8 ते 9 जून दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशीकर, पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस निरीक्षक तांबे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काजमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, तसेच स्थानीय गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने व सर्वच पोलीस स्टेशनमधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. सदरील मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 45 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मोक्कामधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींची तपासणी करून सदर मोहिमेमध्ये न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा इसमाविरुद्ध एकूण 8 अटक वॉरंट, 1 समन्स बजावणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्त्वाचे ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीत तलवार, खंजर, शस्त्र बाळगल्यामुळे एकूण 3 भारतीय कलम 4-25 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचे उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन हद्दीत हिंगोली शहर, कळमनुरी, कुरुंदा, हिंगोली ग्रामीण अशा एकूण 3 इसमाविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील बँक ATM तपासणी करण्यात आले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.